बुलेटिनच्या सुरुवातीला भाजपच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच मिळणार आहे। याच आठवड्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती मिळते। भाजपच्या स्थापना दिनापूर्वी अध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे। संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्यामुळे आता अध्यक्षाचं नाव जाहीर केलं जाणार आहे। अध्यक्षपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, डी पुरंदरेश्वरी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे कुणाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब होणार हे पाहायचंय। भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान याच आठवड्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची सुद्धा माहिती आहे। भाजपच्या स्थापना दिनापूर्वीच अध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचमुळे पुढील काही दिवसांमध्येच अध्यक्षाचं नाव जाहीर केलं जाईल अशी माहिती समोर येते। दरम्यान सध्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत। रामराजे, कधीपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते आणि जी नावं चर्चेत आहेत त्यामध्ये कुणाचं नाव आघाडीवर आहे? बिलकुल याच आठवड्यामध्ये नावाची घोषणा होऊ शकते, कारण 4 तारखेपर्यंत संसदेचं अधिवेशन आहे आणि 4 तारखेच्या या 4 तारखेपर्यंत वक्फ बोर्डचं सुद्धा बिल येणार आहे संसदेमध्ये आणि त्याच दरम्यान संघटन पातळीवर सुद्धा भाजप आपला अध्यक्ष नाव जाहीर करू शकते आणि या आठवड्यामध्ये साधारणतः 6 तारखेपर्यंत 6 एप्रिलच्या अगोदरच हे नाव घोषित होण्याची शक्यता आहे। नाव निवड करताना अनेक पॅरामीटर्स लावण्यात आलेले आहेत। पुढच्या ज्या निवडणुका आहेत, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने मग कोणता महत्वाचा नेता द्यावा का हे सुद्धा चाललेलं आहे। त्यामध्ये भूपेंद्र यादव यांचं नाव आघाडीवर आहे। ओडिसाचे धर्मेंद्र प्रधान यांचं सुद्धा नाव आघाडीवर आहे। डी पुरंदरेश्वरी यांचं पण नाव आघाडीवर आहे साऊथ मधून। त्याचबरोबर आणखीन प्रल्हाद जोशी यांचं सुद्धा नाव आघाडीवर आहे आणि सी आर पाटील यांचं सुद्धा नाव होतं, परंतु सी आर पाटील हे गुजरातचे आहेत, पंतप्रधान मोदी हे गुजरातचे आहेत, गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे आहेत। त्यामुळे सी आर पाटील यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागेल का हे अद्याप सांगता येत नसलं तरी या 4-5 नावाचा विचार जो आहे तो केंद्रीय पातळीवर केला जातोय। त्यामुळे पाहावं लागणार आहे की भूपेंद्र यादव, कारण भूपेंद्र यादव आपल्याला माहित आहे की 2014 पासून सर्वच राज्यांमध्ये सरकार आणण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका होती। बिहारचे प्रभारी राहिले आहेत, महाराष्ट्राचे प्रभारी राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे सुद्धा ते सहप्रभारी राहिलेले आहेत। जिथे जिथं महत्वाचं भाजपला गरज होती त्या ठिकाणी ते प्रभारी राहिलेले आहेत आणि अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघटन यांच्यातला महत्वाचा दुवा म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यामुळे या 4 नावाचा विचार जो आहे तो संघटन पातळीवर सुरू आहे, जो की याचा जो डेडलॉक आहे तो या आठवड्यामध्ये संपेल। रामराजे, ज्याचा उल्लेख आपण केला, अनेक पॅरामीटर्स होते, तर नेमके कोणते निकष हे लक्षात घेण्यात आलेले आहेत? कोणकोणत्या बाबींचा यामध्ये विचार केला गेलेला आहे? अशी कोणती समीकरणं आहेत ज्याच्या आधारावर हा निर्णय घेतला जाईल? खर तर 2 मुद्दे आहेत भाजपच्या समोर। एक ते म्हणजेच की नॉर्थमध्ये, उत्तरेमध्ये भाजप पक्ष आणखीन मजबूत करायचा आहे की साऊथमध्ये, दक्षिणेमध्ये भाजप पक्ष मजबूत करायचा आहे। मग त्या दृष्टीनं प्रदेशाध्यक्ष द्यावा अशी चर्चा चालली आहे। प्रल्हाद जोशी एक नाव आहे, डी पुरंदरेश्वरी हे 2 नावं जे आहेत ते साऊथमधून येतात आणि जर नॉर्थचा जर विचार केला तर भूपेंद्र यादव यांचं नाव आहे। त्याचबरोबर ओडिसाचे धर्मेंद्र प्रधान यांचं सुद्धा नाव आघाडीवर येते। त्यामुळं नॉर्थ आणि साऊथ या 2 दृष्टीनं विचार करूनच उमेदवार जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांचं नाव दिलं जाणार आहे आणि त्याचं कारण काय आहे? कारण पुढच्या कालावधीमध्ये यूपी आणि बिहारच्या महत्वाच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या सुद्धा महत्वाच्या निवडणुका आहेत। त्यामुळे संघटनामध्ये तरुण चेहरा हवा आहे, पहिली गोष्ट तर। आणि दुसरं म्हणजेच की त्याचबरोबर एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा असावा। भूपेंद्र यादव हे ओबीसी समाजाचे आहेत आणि आपल्याला माहिती आहे की यूपी आणि बिहारमध्ये यादव फॅमिली मोठ्या प्रमाणावर आहे, यादव समाज मोठ्या प्रमाणावर आहे, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे भूपेंद्र यादव यांचं जर नाव दिलं तर मात्र संघटन पातळीवर आणखीन मजबूत करण्यासाठी संघटन मदत होईल का हे पाहावं लागणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांचा पक्ष आहे, दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांचा बिहारमध्ये पक्ष आहे। मग अशा वेळी जर पुन्हा एक राष्ट्रीय अध्यक्ष यादव जर दिला तर मतामध्ये कुठे भेद करता येतं का, मतदारांना आकर्षित करता येते का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि दुसरं जे पॅरामीटर्स असणार ते म्हणजे की स्ट्रॅटेजी, पक्षाची आतापर्यंत स्ट्रॅटेजी कोण आखलेली आहे? भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान हे प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये होते, त्याचबरोबर सी आर पाटील हे सुद्धा प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये होते आणि ही रणनीती कशी असणार आहे?
कारण इथून पुढच्या निवडणुका ज्या आहेत ना ते अतिशय खडतर असणार आहेत. कारण 10 वर्ष झालेले आहेत सरकारच्या विरोधामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कुठे ना कुठे अँटी इन्कम्बन्सी आहे. केंद्रीय पातळीवर सुद्धा अँटी इन्कम्बन्सी होती, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण संपूर्णपणे सत्ता भाजपची केंद्रामध्ये आणता आली नाही, मित्रपक्षांची साथ घ्यावी लागली. मग अशा वेळी राज्यामध्ये सुद्धा आता ज्या विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत तिथे एक हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपला आणखीन ताकद लावावी लागणार आहे. त्यासाठी चांगला रणनीतिकार, चांगला व्यूहरचना करणारा असा पाहिजे, तरुण पाहिजे, धावपळ करणारा पाहिजे, सर्वच पातळीवर आघाडी घेणारा असा नेता जो आहे तो लागेल. आणि म्हणूनच एक तरुण चेहऱ्याकडे आता भाजप वळताना दिसते. आणि हा चेहरा ओबीसी मधून असेल का, दलितामधून असेल का, गुजराती असेल का, साऊथ मधून असेल, हे लवकर स्पष्ट होईल. अगदी या सगळ्याचा विचार करूनच आता त्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.